माझं नाव स्वप्नील सिद्धार्थ खरात. मी राहणारा बदलापूरमध्ये गेले 25 वर्ष झाले बदलापूरमध्ये राहतो आहे. 25 ते 24 वर्ष झाले बदलापूरमध्ये राहतो आहे. तर आमची जी बिल्डिंग आहे गोकुळ बिल्डिंग मथुरा बिल्डिंगच्या बाजूलाच आहे आणि अपोजिट आपलं गोपाळ डेअरी त्याच्या अपोजिटला आहे. तर गेले 24 वर्षामध्ये ना खूप प्रॉब्लेम्स आम्हाला फेस करावे लागले. जसं की म्हणजे समजा पाण्याचे निव्वळ प्रॉब्लेम तर होतातच की जसं यार बोरवेल नाही आहे किंवा पाणी कधी येत नाही वगैरे. 2 विंग आहेत आमच्या, तर प्रॉब्लेम तर सहसा होतोच. पण त्याच्या व्यतिरिक्त पावसाळ्यामध्ये जो प्रॉब्लेम होतो तर त्याच्यामुळे मग आम्ही बऱ्याचदा सोसायटीकडे ना नोटीस वगैरे पाठवल्या की म्हणजे सोसायटीकडे पाठवणे असू द्या किंवा जे मेन जे आपली हाऊसिंग सोसायटी असते तर तिथेसुद्धा आम्ही लेटर वगैरे पाठवलेलं असतानासुद्धा सोसायटीकडून अथवा किंवा त्यांच्याकडूनसुद्धा मेन ऑफिसमधूनसुद्धा आम्हाला योग्य ते सहकार्य वगैरे काय मिळालं नाही. त्याच्यामुळे बऱ्याचदा काय जणांचं जो वरचा स्लॅब असतो फ्लोअरचा वरचा स्लॅब तर तो सुद्धा काय जणांचा पडला, काय जण सोडूनसुद्धा गेले. तरीसुद्धा सोसायटीने त्याच्यावरती काही अंमलबजावणी केली नाही किंवा त्याच्यावरती काही पर्याय वगैरे काढला नाही की काय केलं पाहिजे. इथून आपण म्हणजे रिडेव्हलपमेंटसाठी विचार केला पाहिजे की नाही. एकदा दोनदा मीटिंग घ्यायची, त्याच्यानंतर मग 5-6 2-3 वर्षानंतर परत एकदा मीटिंग घ्यायची. या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्या व्यतिरिक्त काही होत नाही. तर आत्ताच्या टायमाला मी तुम्हाला एवढंच सांगतो की म्हणजे बरेच दिवस झाले की म्हणजे आम्ही वरचं काम वगैरे तर करतोच, पण सोसायटीची पण एक जिम्मेदारी असते की म्हणजे जो वरचा जो टेरेस वगैरे असू दे किंवा इतर काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर वगैरे तर ते सुद्धा सोसायटी योग्य ते प्रकारे कामकाज वगैरे बघत नाही. तर आमचं जाऊ द्या, आमच्यासारखे अजूनसुद्धा आहेत ए विंग आणि बी विंग पकडलं तर अशी बरीचशी लोकं आहेत जे 3rd फ्लोअरला असू द्या किंवा 2nd फ्लोअरला असू द्या. त्यांच्या घरामध्ये सुद्धा पाण्याची गळती होते पावसाळ्यामुळे. त्यांच्याही बऱ्याचशा भिंती ढासळल्या गेलेल्या आहेत. तर आता आमचं कालचंच उदाहरण देतो मी तुम्हाला की म्हणजे 16 डिसेंबर 2024 म्हणजे कालचाच दिवस रात्री 9:30च्या सुमारास घरी नसताना अचानकमध्ये वरचा जो फ्लोअरची जी स्लॅब आहे तो अचानकपणे ढासळला गेला. तर नशिबाने आई आणि माझी छोटी ताई ती आतमध्ये बेडरूममध्ये असल्या कारणास्तव ती जीवितहानी वगैरे झाली नाही. पण आमच्यासोबत झाली नाही, पण इतरांसोबत होऊ शकते. तर मला असं वाटते की यावरती काय ना काहीतरी तो निर्णय घेण्यात यावा किंवा आमची जी काय भरपाई करता येईल किंवा आम्हाला पूर्ण सोसायटीसाठी जी काय तुमच्याकडून आम्हाला जी मदत भेटू शकेल ती आमच्यासाठी खूप लाभदायक असेल. तर माझं असंच म्हणणं आहे की या गोष्टींवरती तुमच्याकडून काहीतरी आम्हाला मदत मिळावी. थँक्यू. स्वप्नील खरात.